महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिरूर तालुक्यातील गणपती माळ आदिवासी दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कासारी गावातील गणपती माळ येथील पारधी वस्तीला आदर्श माता शेवराई वस्ती या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले। या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पारंपरिक संस्कृतीचे जतन, सामाजिक एकजूट आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक तथा अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेव भोसले उपस्थित होते। यावेळी बोलताना भोसले म्हणाले, स्वातंत्र्याला 79 वर्ष उलटूनही पश्चिम महाराष्ट्रातील फासे, पारधी, भिल्ल, कातकरी यांसह अनेक आदिवासी समाज आजही शासनाच्या विविध सवलती आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या योजना असूनही त्यांना अपेक्षित लाभ तळागाळातील कुटुंबांपर्यंत पोहोचत नाही। आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालय तसेच पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेशी संबंधित कामकाजातील कथित गैरप्रकारांची शासनाने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे। दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आदिवासी समाजाच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळणार नाही, असे मत भोसले यांनी व्यक्त केले। यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक भास्कर भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार भोर, तळेगावचे माजी सरपंच भुजबळ, पत्रकार संजय सोनवणे, भास्कर शिंदे, बाबा भोसले, लोण्या काळे, अश्विनी काळे, कलावती भोसले, शादीप भोसले, बाबा भोसले, तलवार पवार, कुणाल भोसले, अनिल भोसले, पटबाई भोसले, ॲडव्होकेट विशाल भोसले आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन नितेश पवार, दिनेश पवार आणि प्रेम पवार यांनी केले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।